सावळ्या घाट, एक प्राचीन व्यापारी राजमार्ग. घाटमाथा ते कोकण किनारपट्टी यांना जोडणाऱ्या या घाटवाटेचं सौंदर्य हे अलौकिक आहे आणि येथून सह्याद्रीचं देखणं रूप पाहणं म्हणजे भटक्यांसाठी एक सुवर्ण पर्वणीच. चला तर मग हा प्राचीन राजमार्ग पाहूयात आपल्या गरुडाच्या नजरेतून. पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्यांच्या सीमा जिथे ताम्हिणी घाटात एकमेकांना भिडतात तेथे सावळ्या घाट हा प्राचीन व्यापारी मार्ग सुरू होतो. ताम्हिणी घाटातून प्रवास करताना आपण परातेवाडी या गावाशेजारून जातो. तेथेच डावीकडे वळण घेतल्यास आपण थेट सावळ्या घाट स्टार्टिंग पॉईंटपर्यंत येऊन पोहोचतो. आपले वाहन इथे पार्क करून खऱ्या अर्थाने येथून सावळ्या घाटाची मार्गक्रमणा सुरू होते. अर्धा तासाच्या पायपिटीनंतर आपण सावळ्या घाट व्ह्यू पॉईंटपर्यंत येऊन पोचतो. याच वाटेवर चालत असताना 3 कातळातील खोदीव पाण्याची टाके व अवघड ठिकाणी कातळातील पायरी मार्ग हा सुद्धा बघायला मिळतो. हेच पुरावे आपल्याला सातवाहनांच्या काळातील इतिहास हा सांगत असतो. दोन टेकड्या खाली वर चढून पार केल्या की आपण एका सपाट पठारावर येऊन पोहोचतो. पण मात्र येथून पुढे रस्ता संपून 1500 फुटांची दरी व त्या दरीतील अप्रतिम निसर्ग सौंदर्य आपल्याला बघायला मिळते. या पॉईंटवरून देवकुंड धबधबा व रिंग वॉटरफॉल यांचे विलोभनीय दृश्य नजरेस पडते. येथूनच आपल्याला भिरा डॅम व रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुका डोंगरी प्रदेश हा न्याहाळता येतो. या व्ह्यू पॉईंटवरून तासनतास आपण देहभान विसरून या निसर्ग सौंदर्यात गुडूप होऊन जातो. परत जायचं म्हटलं तरी येथून पाय निघता निघेना. इसवी सन पूर्व काळापासून परदेशी व्यापाराला चालना देणारा हा पुरातन घाट हा नेमका कोणाच्या काळात निर्माण झाला हे काही निश्चित आपल्याला सांगता येत नाही. परंतु इसवी सन 6व्या शतकामध्ये व्यापारासाठी या घाटाचा वापर सातवाहन राजवटीने केला होता याचे पुरावे मात्र बघायला मिळतात. ऐतिहासिकदृष्ट्या प्रगल्भ असलेल्या या घाटेवर निसर्गप्रेमींसाठी जी नैसर्गिक पर्वणी बघायला मिळते ती कमालच. आणि म्हणून या जागेचा अनेक जण उल्लेख असा करतात की स्वर्गमय जागा. स्वर्गमय सुख काय असतं हे जर आपल्याला प्रत्यक्षात अनुभवायचं असेल तर आपल्याला सावळ्या घाटात अगदी पावसाळ्यामध्ये म्हणजे ऐन पाऊस पडत असताना यायला हवं. म्हणजेच आपल्याला स्वर्ग सुखाची जाणीव होऊन जाईल. अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरी, हळूच दाटून येणारे धुके व सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यांवरून कोसळणारे असंख्य धबधबे हे दृश्य पावसाळ्यात सावळ्या घाटामध्ये आपल्याला बघायला मिळते. येथे येत असताना आपण जर आपल्यासोबत टेंट व चहा मॅगी बनवण्याचं छोटं साहित्य जर घेऊन येत असाल तर सोने पे सुहागा. या कड्यावर बसून थंडगार हवा अंगावर झेलत खाल्लेली मॅगी आणि पिलेला चहा आपण आयुष्यात कधी विसरू शकत नाही. आम्ही मात्र या थंडगार वातावरणात व बरसणाऱ्या सरींमध्ये कड्यावर बसून बिस्किटे व चणे शेंगदाणे यांचा आस्वाद घेतला आणि तेही इतके स्वादिष्ट लागले की त्यांची चव आजही माझ्या जिभेवर रेंगाळत आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण प्राचीन राजमार्ग असलेल्या सावळ्या घाटाला भेट दिली. हा सावळ्या घाट आपल्याला कसा वाटला हे मला कमेंट करून जरूर कळवा. आत्ता आपण या व्हिडिओचा करूयात एंड. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जय शिवराय.